सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत विटॅमिन B1 to B6 पर्यंतची माहिती। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत B12 पासून पुढील विटॅमिन्सची माहिती। पाहूयात B12। पेशी निर्मितीसाठी आवश्यक लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्त्वाचा सहभाग। इष्ट दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते। फॉलिक ॲसिड लोह पचनास मदत करते। शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते। गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते। गडद हिरव्या पालेभाज्या, ईस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्यांचा रस यातून मिळते। विटॅमिन सी प्रतिकारशक्ती वाढविते। अल्सर निर्मितीस विरोध करते। दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते। लोह पचविण्यास मदत करते। लिंबू वर्गातील फळे संत्रे, मोसंबी, कांदा, लसूण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते। विटॅमिन डी कॅल्शियम पचविण्यास मदत करते। हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त। चेतासंस्थांचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक। स्त्रियांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक। सूर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते। पुढे पाहूयात विटॅमिन ई रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते। रक्तप्रवाह सुरळीत ठेवते। पेशींना प्राणवायू पुरवण्यास मदत करते। लोणी, अंडी, लेट्यूस, पूर्णधान्य, दूध, पालक, सोयाबीन, सूर्यफूल, भोपळा यातून मिळते। विटॅमिन एफ कोलेस्ट्रॉल कमी करते। हृदयरोगांचा प्रतिकार करते। दाणे, काजू यातून मिळते। पुढील आणि महत्त्वाचे विटॅमिन विटॅमिन के रक्ताभिसरणासाठी उपयुक्त। ईस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सूर्यफुलांचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते।